आता धम्मपदाच्या 126व्या गाथेला पाहू। ही 126वी गाथा म्हणजे या गाथेचा विषय आहे की कर्माप्रमाणेच गती प्राप्त होते। आपले जसे कर्म आहेत त्या कर्माप्रमाणेच माणसाला गती प्राप्त होते। तिस्स नावाच्या स्थविरांची गोष्ट यामध्ये आलेली आहे। पहा, आपले जसे कर्म आहेत तशी गती आपल्याला प्राप्त होते आणि तिस्स स्थविराची गोष्ट आहे। पाहूया गाथा नंबर 126। गभमेके उपजन्ति निरयं पापकमीनो सग्गसुगतिनो यन्ति परिनिब्बन्ति अनासवा। म्हणजे काही गर्भात जन्म घेतात तर काही अकुशल कर्म करणारे नरकात पडतात। पहा, काही गर्भात जन्म घेतात आणि काही अकुशल कर्म करणारे नरकात पडतात। कुशल कर्म करणारे सुगती प्राप्त होऊन स्वर्गात पोहोचतात। पहा, माणसाच्या ज्या गती कशा आहेत, जे कुशल कर्म करणारे असतात त्यांना सुगती प्राप्त होऊन ते स्वर्गात पोहोचतात। पण जे अनाश्रव आहेत, ज्यांचे आश्रव संपलेले आहेत, क्षीण झालेले आहेत, अशा अनाश्रवांना म्हणजे अर्हतांना स्वर्ग नाही, नरक नाही, तर त्यांना परिनिर्वाण प्राप्त होते। पाहूया तिस्सभंतींची काय गोष्ट आहे। श्रावस्ती येथील जेतवनात विहरत असताना तथागतांनी स्थविर तिस्सांना उद्देशून ही गाथा म्हटलेली आहे। श्रावस्ती नगरामध्ये एक मणिरत्नकार व त्याची पत्नी राहत असे। एकदा इथे माझ्यासोबत प्रकाश वानखेडे नावाचे गृहस्थ लाखांवाडीहून आले होते। त्यांनी बहुतेक ही गोष्ट सांगितली होती की श्रावस्ती नगरीमध्ये एक मणिरत्नकार म्हणजे मणी तयार करणारा रत्नकार, साध्या भाषेत आपण सोनार म्हणू, तर असा एक मणिरत्नकार व त्याची पत्नी राहत असे। त्याच्याकडे तिस्स नावाचे स्थवीर सतत 12 वर्ष भिक्षाटनास येत असत। पहा, कधी कधी भिक्षूंच्या बाबतीत असं असते की जे धार्मिक लोक असतात ते भंतेंना सांगतात, भंते कुठं जर भोजन नसलं तर आमच्या घरी यायचं, सरळ तुम्हाला भोजन मिळेल। किंवा काही लोक म्हणतात की भंते आमच्या घरी दररोज भोजनाला यायचं। तसं श्रावस्तीच्या नगरीतला एक मणिरत्नकार होता आणि त्याची पत्नी होती। त्यांनी तिस्स भंतेंना सांगितलं होतं की भंते आमच्याकडे नेहमी भिक्षाटनासाठी यायचं, भोजनाला यायचं। पहा, विचार करण्यासारखी आणि बोध घेण्यासारखी गोष्ट आहे। मग भंते त्याच्याकडे सतत 12 वर्ष भिक्षाटनाला जात असत। 12 वर्ष ते दाम्पत्य दररोज त्या स्थविरांना भोजनदान करीत असत। मणिरत्नकार आणि त्याची पत्नी दररोज भंतेजींना भोजनदान करीत। एके दिवशी तो मणिरत्नकार स्थविरांच्या समोरच मांस कापित होता। पहा, तो मणिरत्नकार त्या स्थविरांच्या समोरच तो मांस कापत होता। त्याचवेळी राजा प्रसेनजिताचा कर्मचारी मणिरत्न घेऊन त्याच्याकडे आला व म्हणाला। राजा प्रसेनजिताचा एक सेवक त्या रत्नकाराकडे आला आणि त्या मणिरत्नकाराला म्हणाला की या मणिरत्नाला नीट आकार देऊन व स्वच्छ करून राजाकडे त्वरित पाठव। असं तो राजाचा सेवक त्या मणिरत्नकाराला म्हणतो की हा राजाचा मणी आहे,
याला नीट आकार द्यायचा, स्वच्छ करायचा आणि तो लवकरात लवकर राजाकडे पाठवायचा, असं तो राजाचा सेवक त्या मणिरत्नकाराला म्हणतो. मणिरत्नकार मांस कापत आहे, त्याचे हात मांसाने रक्ताने लाल झालेले आहेत. मणिरत्नकाराने ते रत्न मांसाने भरलेल्या हातानेच घेतले. ते जे रत्न आहे त्यांना त्याच मांसाच्या हाताने ते घेतले व पेटीवर ठेवून हात धुवायस गेला. त्यानं ते रत्न घेतलं असंच मांसाच्या हाताने, रक्ताच्या हाताने, आणि ते त्याच्या पेटीवर ठेवलं काम करण्याच्या, आणि नंतर तो हात धुवायला गेला. त्याच्या घरी एक पालतू क्रौंच म्हणजे सारस पक्षी होता, पाळलेला सारस पक्षी होता. मणिरत्नास लागलेल्या मांसाच्या गंधाने त्या पक्ष्याने रत्नासच मांसाचा गोळा समजून गिळून टाकले. त्याने मांसाच्या हाताने तो मणी पकडलेला असल्यामुळे त्या सारस पक्ष्याने त्या मण्याला मांसाचा गोळा समजलं आणि तो गिळून टाकला. पहा, तो मणी कोणाचा होता? राजाचा होता. तो मौल्यवान होता, तो त्या पक्ष्याने गिळून टाकला. ते रत्न गिळताना स्थविरांनी सुद्धा पाहिलं होतं. तिथे भंते होते भोजनासाठी आलेले, चारिकेसाठी. त्या भंतेंनी पाहिलं की या पक्ष्याने तो मणी गिळला. मणिरत्नकार हात धुवून वापस आल्यावर पेटीवर ठेवलेले मणिरत्न अदृश्य झालेले दिसले. त्याला तो मणी दिसला नाही. त्याने पत्नीस व मुलास व इतरांनाही विचारणा केली की पेटीवर ठेवलेले मणिरत्न कोणी उचलून नेले, परंतु सर्वांनीच नकार दिला, कारण त्यांनी ते घेतलंच नव्हतं. म्हणून त्यांनी तो नकार दिला की आम्ही ते घेतलं नाही. हे ऐकून त्याला वाटायला लागले की ते मणिरत्न नक्कीच त्या स्थविरांनी घेतले असले पाहिजे. कोणत्या स्थविरांनी? 30 स्थविरांनी, म्हणजे भंतेंनी ते घेतले असावे असं त्याला वाटते. त्याने याबद्दल आपल्या पत्नीविषयी विचारविनिमय केला. पत्नीला, आपल्या बायकोला विचारलं की या भंतेंनीच घेतले असतील ते. तर त्याची पत्नी म्हणते, काय ते स्थवीर ते मणिरत्न घेऊ शकतील काय? त्याची पत्नी म्हणाली, महाराज असा विचार मनातही आणू नका. त्याची बायको म्हणते की महाराज असा विचार तुम्ही मनातही आणू नका की त्या स्थविरांनी ते घेतलं असेल. इतकी वर्ष आपणाकडे ते येत आहेत, परंतु त्यांच्याकडून असे कुठलेही निंद्य कर्म घडलेले आपणास आढळले नाही. ते मणिरत्न चोरू शकत नाहीत. तरी पण मणिरत्नकाराने स्थविरांना विचारले, त्या भंतेंना विचारलं की भंते, इथे आपणाशिवाय दुसरे कोणीही उपस्थित नव्हते, म्हणून आपणाशिवाय दुसरा कोणीही मणिरत्न घेऊ शकत नाही, नेऊ शकत नाही. आपण ते रत्न वापस करावे, असं तो भंतेला म्हणते. स्थवीर म्हणाले, नाही उपासक, तुझे मणिरत्न मी घेतले नाही. स्थविरांनी चोरीचा स्वीकार न केल्याने रत्नकाराने पत्नीस आदेश दिला की त्यांना मारपीट करून चोरी कबूल करून घ्यावी. बायकोला सांगितलं की याला मारपीट करायची आणि त्याच्याकडून चोरी कबूल करून घ्यायची. पत्नी म्हणाली, अहो मालक, आपण ह्या पापाचे भागीदार होऊन आपला नाश का ओढवून घेऊ? म्हणजे त्या भंतेला मारहाण करायचे हे पाप नाही का? आणि असलं पाप करून आपण आपला विनाश का ओढवून घ्यायचा? स्थविरांना असा दोष लावण्यापेक्षा राजाचे आपण दास होऊ. तो काय म्हणेल की एक मणी तुम्ही, ती मणी आपण भरून देऊ, त्याच्यासाठी राज्यामध्ये कुठेतरी नोकरी करू. त्यावर तो मणिरत्नकार म्हणाला की तो एवढा मौल्यवान आहे की आपण त्याची किंमत कुठल्याही परिस्थितीमध्ये देऊ शकत नाही. आपण सर्व कुटुंब राजाचे गुलाम झालो तरी मणिरत्नाची किंमत आपण चुकवू शकणार नाही, असं म्हणून तो क्रोधाने लालबुंद झाला. त्याने त्या भंतेंना दोरीने बांधून दंडुक्याने तो पिटायला लागला. त्या पिटाईने स्थविराच्या डोक्यातून, कानातून, नाकातून रक्त वाहू लागले. भंतेंचे डोळे सुजले. तीव्र वेदना सहन न झाल्याने स्थविर बेशुद्ध होऊन
जमिनीवर पडले. जेव्हा तो सारस पक्षी तेथे येऊन जमिनीवर पडलेले स्थविरांचे रक्त पिऊ लागला, तो मणिकार स्थविरांना एवढा क्रुद्ध झालेला होता की तिथे आलेल्या सारस पक्षालाही त्याने आवेशाने एक लाथ मारली. तो पक्षी मध्ये आल्यामुळे आपल्याला माहीत आहे की भांडणामध्ये जर मध्ये कोणी आला तर त्यालाही म्हणजे तो क्रोधी माणूस त्या मधातल्या माणसालाही मारायला मागं पुढे पाहत नाही. तसंच मध्येच तो पक्षी आल्यामुळे त्याने त्या सारस पक्षालाही एक लाथ मारली. लाथेचा प्रहार एवढा तीव्र होता की एका लाथेत तो सारस पक्षी गतप्राण झाला, एका लाथेत तो मरण पावला. आणि तेवढ्यात स्थविरांना होश आला, त्या भंतेंना होश आला आणि त्यांनी पाहिलं आतापर्यंत त्या स्थविरांनी त्या मणिरत्नकाराला सांगितलं नाही. काय सांगितलं नाही? की तो मणिरत्न म्हणजे त्या मणिरत्नासाठी तो रत्नकार भंतेंना मारायला लागला. त्यांनी तो मार सहन केला, म्हणजे ते मरेपर्यंत मार सहन करत होते, पण त्यांनी तरीही सांगितलं नाही की त्या पक्षाने खाल्ला. का? कारण जर पक्षाला सांगितलं तर त्या पक्षाला आताच कापल्या जाईल, नाही का? म्हणजे आपल्याकडून हिंसा होईल, म्हणून त्यांनी स्वतः मार खाल्ला. पहा, अशा पद्धतीने हे जे पारमितांचा अभ्यास करणारे लोक असतात, हे असा आपला जीव गेला तरी त्या पारमितांचा अभ्यास करत असतात. पहा, पण जेव्हा त्या भंतेंनी पाहिलं की या मणिरत्नकाराने लाथ मारून तो पक्षी आता मरण पावला आहे, तेव्हा त्यांना थोडीशी होश आला. तर तेव्हा त्यांनी भंतेंनी त्या मणिरत्नकाराला म्हटलं, उपासक, माझ्या शरीराचे बंधन ढिले कर. म्हणजे त्यांना बांधून टाकलेलं होतं ना, माझ्या शरीराचे बंधन ढिले कर आणि मला सांग की पक्षी मरण पावला आहे का जिवंत आहे? तेव्हा मणिरत्नकार स्थविरांना ओरडला आणि म्हणाला, तो पक्षी जसा मरण पावला तसाच तूही मरशील आता मार खाऊन. यावर स्थविर उत्तरले, उपासक, ह्या पक्षानेच ते मणी गिळले आहे. कारण तो पक्षी आता मरण पावलेला आहे आणि त्याला जर सांगितलं आता तर काही हरकत नाही, कारण आता काही त्याचा जीव भंतेंमुळे जाणार नाही. तो तसाही आता मरण पावलेला आहे त्या मणिरत्नकाराकडूनच. आणि म्हणून त्यावेळेस ते मणिरत्नकार असणाऱ्या त्या उपासकाला भंते सांगतात की उपासक, ह्या पक्षानेच ते मणी गिळले आहे आणि तो जर मेला नसता तर कसल्याही परिस्थितीत मी तुला हे सांगितले नसते. पहा, हे भंतेंचं सील. पानाती पाता वेरमणी शिक्षापदं समाधियामी. म्हणजे काय? मी जीवहिंसा करणार नाही, करवून घेणार नाही किंवा कोणाच्या जीवहिंसेस कारण ठरणार नाही. एखाद्याची हत्या जर झाली तर त्याला मी कारण ठरलो नाही पाहिजे. इतकं सूक्ष्म पद्धतीने, किती सूक्ष्म पद्धतीने भंते विनयाचं, शिलाचं पालन करत होते ते यावरून आपल्याला दिसून येते. ते म्हणतात की तो मरण पावला आहे म्हणून मी सांगतो, तो जर जिवंत असता तर मी तुला हे सांगितलं नसतं. जरी माझा देह संपला असता, तुने मारून मारून मला संपवलं असतं तरी. त्यापायी मी मृत्यूला कवटाळले पसंत केले असते. तेव्हा त्या मणिकाराने त्या पक्षाचे पोट फाडले. पक्षाच्या पोटातून ते मणिरत्न निघालेले पाहून मणिरत्नकार त्या स्थविरांवरती केलेल्या चुकीच्या आरोपाने थरथर कापू लागला. कारण तोही श्रद्धावान होता म्हणून तर 12 वर्षापासून भंतेंना भोजनदान देत होता. परंतु तरीही त्याची श्रद्धा डगमगीत झाली आणि त्याने त्या स्थविरांवर तसा आरोप केला.
आणि त्या आरोपामुळे तो थरथर कापू लागला व स्थविरांच्या चरणावरती डोके ठेवून क्षमा मागू लागला. म्हणाला, काय म्हणाला? भन्ते, अज्ञानवश माझ्याकडून चूक झालेली आहे, मला क्षमा करावे. त्या भन्तेंनी, स्थविरांनी मणिकाराला सावरून म्हणाले, उपासक, यात तुझाही काही दोष नाही, हे माझ्या पूर्वजन्मीचे फळ आहे. पहा म्हणजे कसे हे वागतात. एखाद्याने म्हटलं असतं की तुमचा एवढा मोठा दोष आहे, नाही का? पण ते भन्ते म्हणतात की यात तुझाही काही दोष नाही, हे माझ्या पूर्वजन्मीचे फळ आहे. कदाचित मला असा मार खाण्याचं हे माझ्या पूर्वी जन्माचं काहीतरी कर्म असेल, म्हणून मला चूक नसताना मार खावा लागला. मी तुला क्षमा करतो. मणिकार म्हणाला, भन्ते, जर आपण मला क्षमा केली असेल तर पूर्वीप्रमाणेच माझ्या घरी आपण दैनिक भिक्षा ग्रहण करावी. उपासक, तेव्हा ते भन्ते काय म्हणतात? तो मणिरत्नकार म्हणतो की जर तुम्ही मला क्षमा केली असेल तर माझ्या घरी दररोज नित्य नियमाप्रमाणे तुम्ही भिक्षा ग्रहण करण्यासाठी यावे. पण त्यावेळेस भन्ते म्हणतात, उपासक, आता मी यापुढे दुसऱ्याच्या घरी कधीच आत जाऊन भिक्षा ग्रहण करणार नाही. पहा म्हणजे आता हे काही भगवान बुद्धांनी त्यांना विनय सांगितला का की कोणाच्या घरात जाऊन भिक्षा ग्रहण करायची नाही? नाही. पण त्यापेक्षाही स्वतःचा एखादा शिल्लकचा नियम भिक्षू तयार करू शकतो त्याच्या अनुभवानुसार. जो इतरांसाठी हानिकारक नसेल, त्याच्या स्वतःसाठी फायदेकारक परंतु इतरांसाठी हानिकारक नसेल, विशिष्ट समुदायासाठी, व्यक्तीसाठी, संघासाठी, संघटनेसाठी, कोणत्या जीवितासाठी तो त्याचा विनय जर हानिकारक नसेल पण त्याच्यासाठी उपयुक्त, त्याला त्याच्या संरक्षणासाठी उपयुक्त असेल, तर असा विनय, तो नियम तो स्वतः तयार करू शकतो आणि त्याचं तो पालन करू शकतो. आणि म्हणून त्याने स्वतःसाठी असा एक विनय तयार केला की मी कोणाच्याच घरात जाऊन भिक्षा ग्रहण करणार नाही. घरात शिरल्यानेच आज माझ्यावरती हा दोष लागलेला आहे. जर घरात जाऊन त्यांनी भिक्षा घेतली नसती 12 वर्ष तर त्यांना असा दोष लागला असता का? नाही. म्हणजे असे काही काही कारणांमुळे दोष लागत असतात आणि ते दोष लागू नये म्हणून स्वतःच काही नियम तयार करावे लागतात. तर त्यांनी नियम तयार केला की घरी कधीच आज जाऊन भिक्षा ग्रहण करणार नाही. घरात शिरल्यानेच आज माझ्यावरती हा दोष लागलेला आहे आणि त्यामुळेच हा अपमान व वेदना सहन करावी लागली. आता यापुढे भिक्षा मागताना दरवाजाच्या बाहेरच उभा राहून ग्रहण करेन. कोणी जरी म्हटलं की या भन्ते आमच्या घरामध्ये आणि बसा भोजनाला, तर जाणार नाही. तुला टाकायचं का बाबा, तर टाक भिक्षापात्रामध्ये, मी बाहेरच एखाद्या झाडाखाली बसेल आणि खाईल. यानंतर व्याधिग्रस्त स्थविरांनी वेदनेने अधिकच प्रकृती खालावली त्यांची, त्या भन्तेंची, व तात्काळ त्या भन्तेंचे काय झाले? देहावसान झाले. त्यांच्या देहाचं अवसान गळालं. मग काही भिक्षूंनी या घटनेचा वृत्तांत म्हणजे माहिती तथागतांच्या कानी घातली आणि वरील कथेतील पात्रांच्या अनागतकालिक जीवनाबद्दल त्यांना विचारले. त्यावर शास्ता म्हणजे भगवान म्हणाले, भिक्षूंनो, त्या सारस पक्षाने मणिकाराच्या पत्नीच्या पोटी प्रतिसंधी ग्रहण केली. पहा, त्या सारस पक्षाने मणिकाराच्या पत्नीच्या पोटी काय ग्रहण केली? प्रतिसंधी. प्रतिसंधी म्हणजे हे एक चित्त असते जे जन्म ग्रहण करण्याचं काम करत असते. त्या चित्ताचंच नाव आहे प्रतिसंधी, जे संधी साधते म्हणजे जोडते. तर इथे असं लिहिलेलं आहे की त्या सारस पक्षाने मणिकाराच्या पत्नीच्या पोटी प्रतिसंधी ग्रहण केली. कालांतराने तो मणिकार नरकात जन्म घेईल व त्याची पत्नी करुणावान असल्यामुळे देवलोकात उत्पन्न होईल व स्थवीर तिस्स शिनास्राव असल्यामुळे त्यांना परिनिब्बाण प्राप्त होईल.
त्यांना परिनिब्बाण प्राप्त झाले. पहा, ह्या 3 गती या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. कोणत्या? की तो सारस पक्षी त्या मणिरत्नकाराच्या पत्नीच्या पोटी जन्म घेईल आणि कालांतराने तो मणिकार जो आहे तो नरकात जन्म घेईल आणि त्याची पत्नी ही करुणावान असल्यामुळे ती देवलोकात उत्पन्न होईल. आणि भन्ते हे सिनास्त्रव होते, आस्त्रव संपलेले होते, त्याच्यामुळे ते परिनिब्बाणाला प्राप्त होतात. असे सांगून भगवंतांनी वरील गाथा उच्चारली, ज्याचा अर्थ आहे ह्या संसारात काही प्राणी गर्भात उत्पन्न होतात. पहा, काही प्राणी गर्भात उत्पन्न होतात. पापकर्म करणारे नरकात जाऊन पडतात. काही पुण्यवान लोक स्वर्गात जाऊन उत्पन्न होतात, तर काही लोक धम्माचरण करता करता सिनास्त्रव स्थितीस पोहोचून परिनिब्बाणाला प्राप्त होतात. इथे भगवंतांनी मृत्यूच्या नंतरची अवस्था वर्णन केलेली आहे. प्रत्येकाचे मरण हे अटळ आहे. मृत्यू प्रत्येकाला चौरस्त्यावर आणून सोडते, मात्र मृत्यूनंतर प्रत्येकाचे रस्ते अलग अलग होतात. काही लोक अशाच एका गर्भात जाऊन पडतात, काही लोक अशाच एका गर्भात जाऊन पडतात जिथे जीवन पूर्वीसारखे सुरू होते. त्यांचे जीवन ही पुनरुक्ती असते. त्यांच्या जीवनात नवीन गोष्टीचा आविर्भाव झाल्याचा दिसत नाही. त्यांनी जीवनापासून नवीन धडा शिकलेला नाही. जे जीवनसुखाच्या सर्व संभावनांना जन्म देऊ शकते, त्याचा उपयोग जे करतो, स्वतःची सुरक्षा जो करतो, त्यांच्यासाठी हे जीवन स्वर्ग आहे. स्वर्गाचा अर्थ आहे निब्बाण सुख प्राप्त करणे. स्वर्गाचा अर्थ काय आहे? स्वर्ग म्हणजे भौतिक जागा नाही. परत एकदा या ठिकाणी सांगतो की स्वर्ग म्हणजे भौतिक जागा नाही, अशी अवस्था नाही. भौतिक जागा की गेला तिथं आणि तिथं सर्व सुख. स्वर्ग ही हा जो शब्द वारंवार येतो, तर ही मनोअवस्था आहे आणि ज्याला बौद्ध साहित्यामध्ये निब्बाण सुख असं म्हटलेलं आहे. ज्यांनी ह्या सुखाचा मार्ग बंद केला, बुद्धत्वाचे बीज सडवून घेतले, त्यांच्यासाठी हे जीवन अमावस्येची रात्र आहे. त्यांच्यासाठी हे जीवन नरक आहे. ज्यांनी निब्बाणाचा मार्ग बंद करून घेतला स्वतःसाठी, त्यांच्यासाठी हे जीवन म्हणजे अमावस्येची काळी रात्र आहे. त्यांच्यासाठी हे जीवन म्हणजे नरक आहे. नरक म्हणजे जिवंतपणीच्या मानसिक यातना, त्याला नरक म्हटलेला आहे. नरकसुद्धा भौतिक जागा नाही. लक्षात ठेवा, बुद्ध म्हणतात स्वर्ग नरक तुम्हाला कोणी देऊ शकत नाही, तुम्हीच त्याला अर्जित करता, त्याला तुम्ही स्वतःच मिळवता. तुम्हीच निवडलेल्या तुमच्या जीवनाची ती अवस्था आहे. कोणी परमेश्वर नाही जो तुम्हाला नरकात टाकेल. तुम्ही समजू नका की तुम्ही पाप करीत राहाल आणि ईश्वराचे आराधनेने पापाचे खंडन होईल. ईश्वराला क्षमा मागितल्याने तो क्षमा करेल. लक्षात ठेवा, तुमच्या अतिरिक्त कोणीही नाही, तुमच्या व्यतिरिक्त कोणीही नाही की जो तुम्हाला पापातून मुक्त करेल. ईश्वर नाही, परमेश्वर नाही. प्रार्थनेने तुमचे पाप नष्ट होणार नाही. प्रार्थनेने तुमचे पाप नष्ट होणार नाही. त्या पापांना जागरूक राहूनच निष्प्रभ करता येईल. पापांना काय केलं पाहिजे? जागरूक राहून. सम्मा व्यायामो जे सांगितलेलं आहे, व्यायाम करायचा आहे. कशाचा? मनाचा. व्यायाम म्हणजे काय? कसरत करणे, पण कशाची? शरीराची नाही, तर मनाची. आपल्या चित्तामध्ये वाईट उत्पन्न न होऊ देण्यावर कसरत करायची आहे. प्रार्थनेने तुमचे पाप नष्ट होणार नाही. त्या पापांना जागरूक राहूनच निष्प्रभ करता येईल. म्हणूनच बुद्धाच्या धम्मात प्रार्थनेला महत्त्व नाही, हे सुद्धा आपण ध्यानात ठेवलं पाहिजे.
दलाई लामांचा सुद्धा व्हिडिओ व्हायरल होतो आहे आणि त्या व्हिडिओमध्ये ते इंग्लिशमधला ते व्हिडिओ आहे, ते मध्ये म्हणतात म्हणजे नुसतेच प्रे करत राहाल म्हणजे प्रार्थना करत राहाल, तर तो प्रार्थना करत राहणे म्हणजे बुद्धिझम नाही, बौद्ध धम्म नाही. तर तुम्ही काय करा, तुम्ही आपल्या चित्ताला सतत आणि सतत शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न हा सातत्याने करत राहा आणि त्याचा सातत्याने अभ्यास करत राहणे म्हणजे बुद्धिझम आहे. तुम्ही बुद्धाचं तत्त्वज्ञान आत्मसात करा, त्यावर चालण्याचा प्रयत्न करा, तो खऱ्या अर्थाने बुद्धिझम आहे. बुद्धाच्या धम्मात पहा, प्रार्थनेला महत्त्व नाही, ध्यानाला महत्त्व आहे. कशाला महत्त्व आहे? ध्यान. ध्यानाचा अर्थ आहे होश, स्मृती, जागरूकता, अप्रमाद. प्रार्थनेचा अर्थ आहे ईश्वराच्या करुणेला आव्हान करणे, दयेची भीक मागणे, कर बापा आमचं भलं. आणि मग त्याने केलं तर ठीक. मदत कर, तुला नारळ फोडीन. ईश्वर नारळाला कधी भाळत नाही, त्याला रिश्वत देऊन काही उपयोग नाही, त्याची स्तुती, त्याची खुशामत तुमच्या कामी येणार नाही. बुद्ध म्हणतात तुमचे कृत्य तुम्ही फार विचारपूर्वक करायला हवे. आपलं कृत्य आपण फार विचारपूर्वक करायला हवं, कारण ती कृत्ये शेवटी निर्णायक ठरतात. त्या कृत्यांनीच तुमचे जीवन उज्ज्वल होऊ शकते, तुमच्या कृत्यांनीच तुमचे जीवन अंधकारमय होऊ शकते. बुद्ध स्वर्ग आणि नरक यांना अंतिम मानत नाही, कारण हे दोन्ही संसाराचाच हिस्सा आहेत. पहा, स्वर्ग आणि नरक हे म्हणजे शेवट नाही, हे संसाराचा भाग आहे. एक सुखी अवस्था, एक दुःखी अवस्था जिवंतपणाची, नाही का? माणसाला सुख आणि दुःखाच्याही पलीकडे जायचे आहे. सुखा उत्तेजना आहे. ज्याप्रमाणे दुःखात माणूस कंपित होतो, त्याप्रमाणे सुखातही मनात कंपन निर्माण होतात. म्हणून माणूस जे निष्कंप दशा प्राप्त करतो, त्या दशेला बुद्ध अनाश्रव दशा म्हणतात. अशा व्यक्ती पूर्णपणे जागरूक अवस्थेत असते. त्या व्यक्तीचे मन कोणत्याही परिस्थितीत परमस्थिर असते. त्या व्यक्तीला स्थितप्रज्ञ असे म्हणतात. अशी व्यक्ती परिनिब्बाण प्राप्त व्यक्ती असे म्हणता येईल. अशा व्यक्तीचे आवागमन नाही, ना स्वर्ग आहे, ना नरक आहे, ना संसार आहे. तर अशा पद्धतीने ही गाथा इथे झालेली आहे. आपण निब्बाण, परिनिब्बाण आणि महापरिनिब्बाण हा स्पेशल एक विषय घेऊ, तेव्हा एक स्पेशल एक दिवस 1 तासाचा विषय घेऊ आणि त्यामध्ये निब्बाणाच्या संकल्पनेला स्पष्ट करण्याचा प्रयत्न करू.